नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर आणि जुन्या कलेबद्दल बोलणार आहोत, पत्रलेखन. चला तर मग या पारंपरिक मराठी कलेच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि तिचं महत्त्व आजच्या काळातही का टिकून आहे हे समजून घेऊया. जरा आठवून बघा, शेवटचं कधी कोणीतरी हाताने लिहिलेलं पत्र हातात घेतलं होतं? तो कागदाचा स्पर्श, त्या अक्षरांची वळणं आणि ते उघडून वाचण्याची ती उत्सुकता. आजच्या डिजिटल जगात हे सगळं खरंच खूप दुर्मिळ झालंय, नाही का? पत्र म्हणजे नुसते शब्द नसतात, त्या भावना असतात ज्या कायम आपल्यासोबत राहतात. मग हे पत्रलेखन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा आपण एकमेकांशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही, तेव्हा आपले विचार आणि आपल्या भावना शब्दांमधून मांडण्याचं हे खूप प्रभावी माध्यम आहे. हा एक प्रकारे विचारपूर्वक केलेला संवादच असतो. बोलणं आणि लिहिणं यात एक मोठा फरक आहे बरं का. बोललेले शब्द कसे हवेत विरून जातात, पण लिहिलेले शब्द ते कायम राहतात. आपण काय बोललो हे कदाचित काही दिवसांनी विसरून जाऊ, पण लिहिलेला शब्द एक आठवण म्हणून, अगदी एक पुरावा म्हणून कायम आपल्यासोबत राहतो. आता पत्रांचं जे जग आहे ना, ते प्रामुख्याने 2 मोठ्या भागांमध्ये विभागलेलं आहे. चला, हे 2 वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत ते बघूया. हो, तर ते 2 मुख्य प्रकार म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक. दोन्ही पत्रांचे आहेत, पण त्यांचे उद्देश, त्यांची भाषा आणि त्यांचं स्वरूप हे पूर्णपणे वेगळं आहे. बरं, औपचारिक पत्र म्हणजे अगदी नावानुसारच फॉर्मल, म्हणजे ऑफिसची कामं, नोकरीसाठी अर्ज किंवा सरकारी काही काम असेल तर त्यासाठी. इथे ना भाषेचे नियम, मुद्दे, सूतपणा हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. पण याच्या अगदी उलट अनौपचारिक पत्र ही असतात आपल्या माणसांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी. इथे नियम वगैरे काही नाहीत, इथे फक्त मनमोकळेपणा आणि भावनांना महत्त्व आहे. खरं तर अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर आपल्या मनातल्या गोष्टी, सुख-दुःख आपल्या जवळच्या माणसांसोबत वाटून घेणं. हे एक प्रकारे कागदावर केलेलं हृदयस्पर्शी बोलणंच आहे, जिथे प्रत्येक शब्दाला भावनांचा ओलावा असतो. चला, आता हे भावनिक आणि वैयक्तिक पत्र नक्की कसं लिहायचं ते बघूया. अजिबात घाबरू नका, त्याची रचना खूप सोपी आणि सरळ आहे. कुठल्याही अनौपचारिक पत्रात साधारणपणे या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात वर उजव्या कोपऱ्यात पत्ता आणि दिनांक. त्यानंतर ज्यांना पत्र लिहितोय त्यांच्यासाठी एक प्रेमळ मायना. मग येतो मुख्य भाग, ज्यात आपल्या मनातलं सगळं सांगायचं आहे. आणि शेवटी एक छानसा समारोप. यामुळे पत्राला एक चांगली सुटसुटीत रचना मिळते. पत्ता कसा लिहायचा यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. इथे बघा, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पत्ते लिहिण्याची पद्धत दाखवली आहे. यामुळे होतं काय की आपलं पत्र योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला मदत होते. पत्राचा खरा आत्मा असतो तो त्याचा मुख्य मजकूर, आणि तो लिहिताना ना कुठलंच बंधन बाळगायची गरज नाहीये. भाषा एकदम सोपी, जशी आपण रोज एकमेकांशी बोलतो तशीच हवी. आपल्या मनात जे काही आहे ते सगळं मोकळेपणाने मांडावं. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की पत्र हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, तर ते आपल्या भावनांना आणि विचारांना कायम जपून ठेवणारा एक खूप मौल्यवान साधन आहे. शेवटी पत्र म्हणजे काय, तर तो एक जपून ठेवलेला संवाद आहे. आपल्या भावनांची आणि विचारांची एक अशी नोंद जी कितीही काळ लोटला तरी तशीच राहते, अगदी ताजी. आणि हेच पत्रलेखनाचं खरंच सौंदर्य आहे. जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आजच्या या इन्स्टंट मेसेजच्या जगात असा कुठला विचार आहे, अशी कुठली भावना आहे ज्यासाठी आपण थोडा वेळ काढून त्याला शब्दात उतरवून कायमचं जपून ठेवू शकतो? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?